नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत असतील. आणि आज आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सगळं मनापासून स्वागत करते. तर सकाळचे वाजले आहे 7 आणि सकाळी 7 ते सायंकाळच्या 7 वाजेपर्यंत जे पण दिवसभराचं आपलं म्हणजे डेली रुटीन किंवा जे पण डेली शेड्यूल आहे ते आज तुमच्यासोबत नक्की शेअर करावं असं रात्री झोपतानाच ठरवलेलं. म्हणून आज पहिले सकाळीच उठली, पहिले अंघोळ वगैरे सगळं माझं आवरून घेतलं आणि आज छान दिवसाची सुरुवात गरमागरम चहापासून केलेली. तर जोपर्यंत इकडे चहा थंडा होतो ना तोपर्यंत म्हटलं थोडा वेळ राहतो, तर पटकन तिकडे नाश्त्याची तयारी करायला घेतली. कारण ना म्हणजे तेवढा वेळ वाया जायला नको. कारण कसं आहे ना, आपला जो बेसिक नाश्ता किंवा जेवण वगैरे असतं 1-1.5 तासात आरामात सगळं होऊन जातो. पण शूट वगैरे असं करायचं म्हटलं की 1.5 तासाचे 2 तास आणि 2 तासाचे कधी 2.5 तास होतात ना माहीतच पडत नाही. आणि मग जेवायला भरपूर असा मला वेळ होऊन जातो, म्हणजे 1-1.5 वाजतो. नॉर्मली तसं 12-1 पर्यंत जेवण होऊन जातो, पण मग असं काही शूट वगैरे थोडंसं करायचं म्हटलं की मग भरपूर वेळ होऊन जातो. म्हणून पहिलेच नाश्ता वगैरे करून घ्यावं म्हटलं, मग थोडं पोटालाही थोडंसं बरं पडतं. नंतर छान इकडे चहा वगैरे थोडा थंड झाला होता, छान चहा टोस्ट वगैरे खाऊन घेतली. आणि सायू उठायच्या वेळ म्हणजे आधी माझा अर्धा तरी स्वयंपाक झालेला असला किंवा मला थोडंसं बरं पडतं. पण बघा इथे पण ती लवकर माझ्यासोबतच इथे म्हणजे मी उठल्यानंतर 1-1.5 तासात लगेच उठून गेली. आणि मग काय ती उठली की तिला काय असतं, मग एकतर माझा पाय पकडते किंवा मग मी जिथे मोबाईल सेट केलेला असते ना ट्रायपॉडमध्ये, तर ती ट्रायपॉड घेऊनच इकडे तिकडे फिरते. मग राहिलं माझं सगळं शूट वगैरे. रोजचं डेली मी तुमच्यासोबत एक मिनी ब्लॉग शेअर करत असते. तर आता जसं माझा प्रयत्न करतीच आहे मी लॉंग व्हिडिओ वगैरे बनवायचा, तर तसं हळूहळू तुमच्यासोबत नक्की शेअर करत जाईल. नंतर छान आसट तिच्यासाठी पहिले उपमा वगैरे बनवून तिला भरवला. नंतर मग इकडे आमच्यासाठी छान गरमागरम मटकीची उसळ केलेली. तर मला तर मटकीची उसळ नेहमीच आवडते, पण तिच्यावरती जर कांदा टोमॅटो किंवा मग असे थोडा चिवडा दही वगैरे असेल ना तर एक नंबर लागतं. तर आज अनाशे सगळं अवेलेबल होतं घरात, म्हणून छान तिच्यावरती मटकीवरती कांदा टोमॅटो थोडासा बारीक शेव चिवडा वगैरे टाकला आणि खरंच एक नंबर टेस्ट झाली होती. पहिले नाश्ता वगैरे करून घेतला, नंतर लगेचच स्वयंपाकाला लागले. तर आज काही जास्त मला बनवायचं नव्हतं, साधे सिंपल चपाती भाजी वगैरे आणि वरण भात असंच बनवायचं होतं. तर बाहेर जेव्हा बघते ना तेव्हा छान आज ऊन पडलेलं होतं. रोज तर आता पावसाळा लागल्यामुळे सकाळी पाऊस संध्याकाळी पाऊस, तर कपडे वाळायचं भरपूर असं टेन्शन येत होतं. म्हणून आज थोडं ऊन पडलं म्हटलं तर पटकन कपडे सगळे मशीनला लावून दिले आणि तोपर्यंत म्हटलं इकडे पटापट सगळं स्वयंपाक वगैरे आवरून घ्यावं. तर कसं आहे ना, रोज मी तुमच्यासोबत एक मिनी ब्लॉग शेअर करत असतील, तर तुम्हाला जर म्हणजे लॉंग व्हिडिओ बघायला आवडत असतील ना तर नक्की मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. तसं मी एक प्रयत्न करेलच, म्हणजे एक दिवस आड का होईना पण तुमच्यासोबत एक लॉंग व्हिडिओ नक्की शेअर करत जाईल. तर आज ना पहिले जेवण वगैरे सगळं आवरून घेतलं, थोडासा आराम केला आणि मग 3-4 वाजताच्या दरम्यान ना हे माझं लक्ष गेलं होतं. म्हणजे मनी प्लांट जो आहे ना मी छोट्याशा कुंडीमध्ये लावलेला आहे, तर तो ना जास्त खाली असं स्प्रेड होत होता आणि त्याला असं छान दिशा मिळावी म्हणून मी ते छान त्याला एक धागा बांधून ठेवला, म्हणजे जेणेकरून ना त्याची वाढ पटापट होतो आणि त्याला मग एक रस्ता मिळतो, म्हणजे त्यांची ग्रोथ फास्ट होते मग. आणि बघा सकाळी छान ऊन पडलं होतं आणि सायंकाळच्या वेळेला असं छान इकडे पाऊससुद्धा आलेला. तर 4:30-5च्या दरम्यान पाऊस असा जोरात पडत होता. तर म्हटलं चला आता चहाची पण वेळ झाली आहे. तर पहिलीकडे छान चहा वगैरे ठेवून घेतला आणि नंतर आज शांततेत बसून पहिले चहा प्यावं म्हटलं. कारण मग इथून ना माझं म्हणजे चहा चा टाईम झाला की तिथून सायंकाळचं रुटीन सुरू होऊन जातं. चहा झाला की मग कसं म्हणजे झाडझूड, घरातला झाडझूड, बाहेरचे झाडझूड किंवा मग दिवाबत्तीचे वगैरे वेळ होऊन जातो आणि मग सायूला पण फ्रेश वगैरे करायचं असतं. तर म्हणून मग पहिले शांततेत बसून छान चहा वगैरे पिऊन घेतला. नंतर छान घरं वगैरे झाडून घेतले. जे छोटी मोठी जे खेळणी वगैरे सायू काय करते, इकडे मी दिवसभराचं सगळं आवडते बास्केटमध्ये तिची खेळणी ठेवते आणि ती लगेचच इकडे आली की लगेच ते म्हणजे बास्केट तिची रिकामी सगळ्या घरात इकडे तिकडे खेळणी वगैरे टाकत असते. नंतर छान थोडंसं डायनिंग टेबलवरचं आवरायचं होतं ते आवरून घेतलं, बाहेरची झाडझूड वगैरे करून घेतली. नंतर मग मी स्वतः फ्रेश वगैरे झाली, तिला पहिले फ्रेश वगैरे करून दिलं. ती बाहेर छान लहान मुलांसोबत खेळत होती. तोपर्यंत इकडे माझं सायंकाळचं स्किन केअर वगैरे करून घेतलं. मी जास्त काही करत नाही, म्हणजे फक्त म्हणजे साधी सिंपल वेणी वगैरे घातली की नंतर मग लगेचच थोडंसं लोशन किंवा मग आपलं जे व्हाईट टोन वगैरे पावडर वगैरे असतं ना असं बेसिक थोडंच लावते. कारण माझ्या स्किनला काही जास्त सूट होत नाही लोशन वगैरे किंवा एखाद्या असं मग आपली सनस्क्रीन वगैरे असं यूज करते. तर इकडे पहिले छान दिवाबत्तीची वेळ व्हायच्या आधी मी स्वतः फ्रेश वगैरे झाली. आणि तुम्हाला जर लॉंग व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. तसं मी रोज प्रयत्न करेलच, एक दिवस आड का होईना. कारण कसं असतं, जेव्हा आपल्याला कोणी कमेंट करून सांगतं ना आपल्याला एक वेगळी लेवलची एनर्जी मिळते की अच्छा लोकांना माझे व्हिडिओ आवडत आहे, तर मी पण थोडासा वेळ काढून नक्की हे बनवायलाच पाहिजे. तर तसं तर तुमचं खूप जास्त म्हणजे लाईक किंवा मग सबस्क्राईब वगैरे आता आपले नवीन चॅनल आहे तर हळूहळू वाढत आहेत. तुमचा सपोर्ट तसं माझ्यासोबत आहेच, पण प्लीज जर तुम्हाला माझे
माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की एक लाईक करत जा, जेणेकरून मला ना एक तुमच्याकडून म्हणजे एक एनर्जी मिळते की याच्या पॉझिटिव्हनेस असतो की अजून उत्साह वाढतो काम करण्याचा, तर की ठीक आहे बा आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतात, ते त्यांना आवडत आहे, मग आपण पण अजून जास्त प्रयत्न करायला पाहिजे. कारण कसं आहे सायू लहान असल्यामुळे एवढं सगळं माझं पॉसिबल होत नाही, तिला बघायलाही कोणी नसतं. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच तिला सगळे धरून सगळे कामं करावी लागतात, पण तरी असं वाटते ठीक आहे जर तुम्हाला आवडले ना तर एक लाईक नक्की करत जा. नंतर छान सायंकाळची दिवाबत्ती वगैरे इकडे करायला घेतली. तर कसं आहे ना रोज तर मी दिवाबत्ती करायच्या वेळेस तिला माझ्याजवळ उभं ठेवते, म्हणजे तिला एवढं बोलता वगैरे येत नाही, पण मी जी शुभम करोती वगैरे म्हणते ना तर ती व्यवस्थित शांतपणे ऐकते आणि असं वाटतं याच्यातूनच लहान मुलं शिकत असतात. तर इकडे हे बघा ती इथे बरोबर दिवा लागायच्या टाईमला येते, टाळ्या वगैरे असं जसं थोडं टाळ्या वगैरे असं वाजवते. तिच्यातच मला खूप जास्त तिचा आनंद वाटतो की अजून लहान आहे पण तरी थोडं ती शिकते आहे. नंतर इकडे छान दिवाबत्तीची वगैरे वेळ झाली होती आणि तुळशीजवळ छान पहिले दिवा वगैरे लावून घेतला. सायंकाळच्या स्वयंपाकमध्ये आज काही जास्त बनवायचं नव्हतं कारण सकाळीच थोडा लेट झाला होता जेवण वगैरे करायला. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच मी छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.